ज्या व्यक्तींचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे अशांना, वाढीच्या वयातल्या लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांना लोहाची औषधं किंवा आयर्न सप्लिमेंट्स ही नेहमी दिली जातात. पण ही आयर्न सप्लिमेंट्स घेताना जर पुरेशी काळजी घेतली नाही किंवा काही चुका केल्या तर त्या औषधांचा किंवा सप्लिमेंट्सचा म्हणावा तसा उपयोग होताना दिसत नाही. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आयर्न सप्लिमेंट्स घेताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हिमोग्लोबिनचं प्रमाण जेव्हा 10 पेक्षाही कमी असतं तेव्हा बऱ्याचदा फक्त आहारात बदल करून हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात वाढत नाही. अशा वेळेला तुम्हाला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोहाचं इंजेक्शन किंवा लोहाची औषधं दिली जातात. तर या लोहाच्या गोळ्या किंवा आयर्न सप्लिमेंट्स घेताना काही ठराविक काळजी घेणं अपेक्षित आहे. नाहीतर त्याचा उपयोग तर होणार नाही, शिवाय त्याचे साईड इफेक्ट्स पण दिसू शकतात. आयर्नच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स म्हणजे पोटामध्ये जळजळ होणं किंवा थोडंसं नॉशिया येणं किंवा मळमळणं आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता होणं. हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ती काळजी घ्यावीच लागेल. या बरोबरीनंच आयर्नचं ॲब्झॉर्प्शन मूलतःच खूप कमी होतं आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमधून. त्यामुळे जर जी काही आयर्नची औषधं तुम्ही घेणार आहात त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हावं किंवा त्यातल्या त्यात जास्तीत जास्त व्हावं असं वाटत असेल तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स तुम्हाला मदत करणार आहेत. तर चला आपण सुरुवात करूयात. पहिली टिप महत्त्वाची म्हणजे अगदी आपण आयर्नची टॅबलेट घेण्याच्या वेळेपासूनच सुरुवात करू की तुम्ही कधी ती टॅबलेट घेताय. बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर गोळ्या घेतल्या जातात आणि त्या गोळ्यांबरोबरच आयर्नची गोळी पण घेतली जाते. पण आयर्नचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी ॲसिडची गरज असते आणि ॲसिड पोटात तेव्हाच असतं की जेव्हा पोट रिकामं असतं. त्यामुळे जर आयर्नचं ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आयडियली आयर्नची गोळी ही उपाशीपोटी घ्यायला हवी. पण काही जणांना उपाशीपोटी आयर्नची गोळी घेतली तर थोडीशी पोटात जळजळ होणं किंवा ॲसिडिटी होणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. मग अशांसाठी दुपारच्या जेवणाच्या अगोदर किंवा रात्रीच्या जेवणाच्या अगोदर गोळी घेतली तर चालेल. पण जेवणाच्या नंतर लगेच आयर्नची गोळी घ्यायची नाही आहे. जेवणाच्या अगोदर किमान 1 तास किंवा जेवणानंतर 2 तास थांबून मग पुढच्या वेळेमध्ये आयर्नची गोळी घेऊ शकता. पुढची महत्त्वाची टिप म्हणजे आयर्नची गोळी आणि दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा इतर कॅल्शियम रिच पदार्थ किंवा कॅल्शियमची सप्लिमेंट्स हे घेणं टाळायचे. कारण की आयर्न आणि कॅल्शियम ह्या दोघांची एकमेकांबरोबर अभिक्रिया होते किंवा त्यांची एकमेकांबरोबर स्पर्धा होते ॲब्झॉर्प्शनसाठी आणि दोघांचंही ॲब्झॉर्प्शन चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी किंवा ही 2 मिनरल्स जी आहेत ती एकत्र घ्यायची नाहीत आणि ती उत्तम असणारे पदार्थ एकत्र घ्यायचे नाहीत. सो आयर्न आणि कॅल्शियम लांब ठेवायचे, तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला ते घ्यायचे. त्याचबरोबर आयर्नच्या गोळीबरोबर चहा कॉफी घेणं पण आपल्याला टाळायचं आहे. कारण चहा कॉफीतले टॅनिन्स हे तुमच्या आयर्नचं ॲब्झॉर्प्शन कमी करतात. त्यामुळे किमान 2 तासांचं अंतर आयर्नची गोळी आणि चहा कॉफी याच्यामध्ये ठेवायला हवं. खरं तर ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी खूप चहा कॉफी घेणं टाळायलाच हवं. आहारातले फायबर्स वाढवण्यासाठी काही जण आहारामध्ये सब्जा किंवा चिया सीड्स किंवा इसबगोल सारखे पदार्थही घेत असतात. सो तुमच्या आयर्नच्या टॅबलेटला या पदार्थांपासून लांब ठेवायचं आहे. काही जण काही विशिष्ट प्रकारची औषधं घेत असतात. म्हणजे काही जण अँटासिड्स घेतात किंवा काही जण थायरॉइडचं औषध घेतात. तर अशा औषधांच्या बरोबरीने सुद्धा आयर्नचं औषध किंवा सप्लिमेंट घ्यायचं नाही आहे. तर तुम्ही इतर कुठलीही औषधं घेत असाल तर आयर्न सप्लिमेंटेशन घेण्याच्या अगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या की त्या औषधांच्या मध्ये आणि आयर्न टॅबलेटच्या मध्ये किती अंतर ठेवायला हवं आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच तुम्ही आयर्नची टॅबलेट घ्या. आयर्न टॅबलेटचे दुष्परिणाम अनेकांमध्ये दिसतात असं आपण सुरुवातीला बोललो. तर हे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या आपण बघतोय आता. त्यातली महत्त्वाची टिप म्हणजे कॉन्स्टिपेशन जर का आयर्न टॅबलेटमुळे तुम्हाला होत असेल आणि ते टाळायचं असेल तर आयर्नच्या गोळीचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यातली कुठली वेगळ्या प्रकारची गोळी तुम्हाला घ्यायची का हे एकदा डॉक्टरांशी बोलून ठरवा. कॉन्स्टिपेशनसाठी अजून एक महत्त्वाचं म्हणजे आहारातलं तुमचं
फायबर्सचं प्रमाण वाढवा, पण ते आयर्न बरोबर घेऊ नका. म्हणजे वेगळ्या वेळेला घ्या, पण फायबर्सचं ओव्हरऑल प्रमाण वाढवा. पाण्याचं प्रमाण वाढवा, ज्यामुळे कॉन्स्टिपेशन होणं तुम्ही टाळू शकता किंवा कमी करू शकता. याबरोबरच कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी अजून एक पर्याय चांगला, की आयर्नची गोळी रोज न घेता ती अल्टरनेट डेज घेणं किंवा एकाड एक दिवस घेणं. काही स्टडीजमध्ये असं दिसून आलं की दररोज गोळी घेण्यापेक्षा एकाड एक दिवस घेतली तर त्याचा जास्ती फायदा होतो. म्हणजे ॲब्झॉर्प्शन पण ह्याने चांगलं होतं आणि त्याचे साईड इफेक्ट जे आहेत आयर्नच्या गोळीचे हे कमी दिसतात. पण हे कधी करता येईल अल्टरनेट डेज गोळी घेणं? तर जेव्हा आयर्न डेफिशियन्सी किंवा ॲनिमिया हा खूप सिव्हिअर नाही आहे, माइल्ड किंवा मॉडरेट टाईपचा ॲनिमिया आहे, डेफिशियन्सी आहे, अशा वेळेला एकाड एक दिवस आयर्न सप्लिमेंटेशन घेणं चांगलं. पण जर तुम्हाला खूप सिव्हिअर ॲनिमिया असेल किंवा ब्लड लॉस आता चालू आहे किंवा होत असेल आणि त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं असेल किंवा प्रेग्नन्सीमध्ये जे आयर्न सप्लिमेंटेशन देतात अशा वेळेला ते डेली घेणं चांगलं. पण अदरवाईज अल्टरनेट डेज आयर्न सप्लिमेंटेशन घेणं इज अ गुड स्ट्रॅटेजी. आणि आता शेवटचं पण महत्त्वाचं, आयर्नच्या गोळ्या घेताना बरेच जण महिन्याभरात बंद करून टाकतात किंवा हिमोग्लोबिन चेक करून बघतात चांगलं आलं हिमोग्लोबिन महिन्याभराने की आयर्नच्या टॅबलेट्स बंद करतात. पण जनरली आयर्नच्या गोळ्या ह्या खूप अशा कमी वेळ घेऊन पुरत नाहीत किंवा पुरेशा नाहीत. त्या किमान 2 ते 3 महिने कंटिन्यू कराव्यात. कारण हिमोग्लोबिन जरी वरवर चांगलं दिसलं तरी आपले शरीरातले आयर्न स्टोअर्स हे कमी असायची शक्यता असते आणि त्या आयर्नच्या गोळ्या कंटिन्यू केल्याने आपण ते स्टोअर्ससुद्धा भरून काढू शकतो आणि पुन्हा पुन्हा सारखा ॲनिमिया होणं हे टाळू शकतो किंवा हिमोग्लोबिन कमी होणं टाळू शकतो. त्यामुळे एकदा हिमोग्लोबिन वर आलं म्हणजे खात्री करायचीच आहे आपल्याला चेक करून. पण वरती आलं असेल तर मग आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे अल्टरनेट डेज तुम्ही आयर्नच्या टॅबलेट सुरू ठेवा आणि किमान 2 ते 3 महिने त्या गोळ्या तुम्ही घ्या आणि मगच त्या बंद करा. गोळ्या बंद करायची खूप घाई करू नका. शिवाय आयर्न ॲब्झॉर्प्शन चांगलं होण्यासाठी आयर्नच्या टॅबलेटबरोबर लिंबू पाणी घेणं किंवा संत्र घेणं, त्याच्याबरोबर संत्र्याचा ज्यूस काही जण सांगतात घ्यायला, कारण संत्र्यामध्ये फायबर्स आहेत तसे आणि ज्यूसमध्ये फायबर कमी असतात. मधुमेही असाल तर असं करू नका. पण अदरवाईज विटॅमिन सी रिच पदार्थ घेणं हे चांगलं आहे. मधुमेहीने ज्यूस टाळावेत, पण लिंबू पाणी आणि संत्र मधुमेही घेऊच शकतात आयर्न टॅबलेट बरोबर. तर विटॅमिन सीमुळे आयर्नचं ॲब्झॉर्प्शन वाढायला मदत होते. तर असे पदार्थ आयर्नबरोबर जरूर घ्या. स्वयंपाकासाठी लोखंडाची कढई वापरा. हे बाकीचे उपाय तर झालेच, पण आयर्नचं टॅबलेट तुम्ही घेताना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काळजी सांगितली ती तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही ही जी काही बाहेरची मदत घेणार आहात तुमचं आयर्न सुधारण्यासाठी किंवा हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी, ती तुम्हाला योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा त्याचा योग्य तो फायदा तुम्हाला दिसू शकेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही खूप महत्त्वाची माहिती बघितली आहे. सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये आपण अशीच महत्त्वाची माहिती बघत राहणार आहोत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यासाठी एक उत्तम डाएट प्लॅन काय असला पाहिजे हे डिस्कस करणार आहे. पण माझा पुढचा व्हिडिओ म्हणजेच महिन्यातल्या दुसऱ्या मंगळवारचा व्हिडिओ हा चॅलेंज मेंबरशिप ज्यांनी घेतली आहे अशांसाठी असणार आहे. सो मागच्या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे पहिला आणि तिसऱ्या मंगळवारचा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी आहे माझा. दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारचा व्हिडिओ हा काही ठराविक जणांसाठी आहे की ज्यांना पर्सनल ॲडवाईस लागते, गायडन्स लागतो आहे किंवा ज्यांना सिरियसली खरंच हेल्थ सुधारायची इच्छा आहे, त्यासाठी थोडा वेळ ते देऊ शकतात आणि मीही त्यांच्यासाठी थोडा वेळ काढायचं ठरवलं आहे. त्यामुळे तुम्ही जर अजून चॅलेंज मेंबरशिप घेतली नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्यानुसार आमची चॅलेंज मेंबरशिप जरूर घ्या. नमस्कार, जस्ट फॉर हार्टच्या फॅटी लिव्हर रिव्हर्सल चॅलेंजमध्ये तुमचं स्वागत आहे. हे चॅलेंज जॉईन करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन जस्ट फॉर हार्टचं जे चॅनेल आहे ते शोधायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला जॉईन या टॅबवर क्लिक करायचं आहे. जॉईन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सपोर्ट दिसेल. सपोर्ट ही जी मेंबरशिप आहे ही या चॅलेंजसाठी नाही आहे. तुम्हाला स्क्रोल करून खालती जायचं आणि क्लिक करायचं आहे चॅलेंज आणि इथे हे जी ब्लू टॅब दिसते तिथे जॉईनवर क्लिक करायचं. जॉईनवर क्लिक केल्यानंतर ही जी दरमहा 119 रुपये फी आहे ती तुम्ही तुमच्या आवडत्या पेमेंट प्लॅटफॉर्मवरनं सिलेक्ट करून ती पूर्ण करू शकता. सो हे केल्यानंतर तुमचं या चॅलेंजसाठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होईल. सो या चॅलेंजमध्ये जे काही डेली छोटे छोटे टिप्स असतील आणि डेली चॅलेंजेस असतील ते तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील, प्लस या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा मिळतील. सो तुम्ही एकदा हे रजिस्ट्रेशन पूर्ण केलं की मला मेसेज करून इथे कळवा किंवा कमेंट करून कळवा, जेणेकरून मी व्हेरीफाय करू शकते. धन्यवाद.
यासाठी फार काही तुम्हाला खर्च येणार नाही आहे. फक्त तुम्हाला यासाठी थोडासा वेळ द्यावा लागणार आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवायला लागणार आहे. तरच तुमच्या आरोग्यावरती याचे चांगले परिणाम दिसून येतील. तर पुढच्या मंगळवारी आपण हिमोग्लोबिन वाढण्यासाठी डाएट प्लॅन डिस्कस करणार आहोत आणि त्याच्या पुढच्या मंगळवारी मी आता हिमोग्लोबिन व्यतिरिक्त इतर विषयांवरती बोलणार आहे. कारण की आपले हिमोग्लोबिन विषयी मागचे बरेच व्हिडिओज झालेत. तुम्ही माझे मागचे व्हिडिओज मिस केले असतील आयर्न हिमोग्लोबिनवरचे, तर ते तुम्ही जरूर बघा आमच्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला स्क्रीनवर त्याच्या थंबनेल्स दिसत असतील आता. पण आता आपण मला वाटतं बोन हेल्थवरती बोलायला सुरुवात करणार आहोत. कारण की हिमोग्लोबिन आयर्नच्या बरोबरीने कॅल्शियम हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. हाडांच्या समस्या ह्या वाढतच चालल्यात दिवसेंदिवस. तर याबद्दल काय करता येईल याबद्दल आपण बोलणार आहोत, पण 3ऱ्या मंगळवारपासून. सो आपण लवकरच पुन्हा भेटूयात मेंबरशिपच्या थ्रू पुढच्याच मंगळवारी आणि कॅल्शियम आणि हाडांबद्दल जाणून घेण्यासाठी 3ऱ्या मंगळवारी. चला भेटूया. धन्यवाद.